आणि यानंतर सन्मान होणार आहे, पुरस्कार प्रदान होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री वंदनाजी गुप्ते. त्यांच्या ओळखीमध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे की डॉटर ऑफ अमर अँड माणिक वर्मा. तर मला तिथे एक शब्द असा ॲड करावासा वाटत होतं की अ प्राऊड डॉटर. आणि नक्कीच मला वाटतं की या सगळ्या बहिणी प्राऊड डॉटर्स आहेत आणि त्यांच्या आईवडिलांनाही नक्कीच आज तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटत असेल आणि आम्हाला सगळ्यांनाही तुमच्याकडे बघून खरोखरच खूप अभिमानाने ऊर भरून येतं. 1970 साली त्यांनी रंगमंचापासून सुरुवात केली, पद्मश्री धुंडीराज, आणि खूप मोठी यादी आहे. सोनचाफा सारखा नाटक आहे, अभिनेत्री, सुंदर मी होणार, संध्या छाया, अशी अनेक उत्तमोत्तम नाटकं त्यांनी केली. सायकॉलॉजीमध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे. त्या सायकॉलॉजीचं पुढे काही केलं की नाही मला माहिती नाही, पण मला वाटतं की प्रत्येक भूमिकेची सायकॉलॉजी त्यांना अगदी चपखल अशी गवसलेली आहे. आणि म्हणूनच चित्रपट माध्यम असो, नाटक असो किंवा छोटा आपला पडदा असो, त्यावर त्या नेहमीच झळकत राहिलेल्या आहेत. लपंडाव, फॅमिली कट्टा, फोटो कॉपी, मंगळागौर असे अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. म्हणजे 3 वेळा नाट्यदर्पण, 4 वेळा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे, फिल्मफेअर अवॉर्ड लाभलेला आहे, झी नाट्य गौरव आणि दादर माटुंगा कल्चरल सेंटरचं ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार त्यांना लाभलेला आहे, झी गौरव 2020, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, अतिशय सुंदर नाटक त्या करतात. आणि कोविड काळामध्ये त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं आणि ते म्हणजे मोगरा या नाटकाचे 55 लाईव्ह शोज केले होते, ऑनलाईन लाईव्ह शोज. आणि खरोखरच वंदनाताईंबद्दल काय बोलावं असा प्रश्न आहे, कारण इतक्या ज्येष्ठ आणि इतक्या उत्साही अशा वंदना गुप्ते. त्यांच्याबद्दल फक्त एवढंच सुरेश भटांच्या ओळी थोड्याशा उसन्या घेऊन मी म्हणेन, तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. अशा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या वंदनाताई गुप्ते यांचा सन्मान करण्याची विनंती मी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांना करते. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. मनपूर्वक धन्यवाद. आणि वंदनाताई, तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. माननीय वंदना गुप्ते. नमस्कार. माझा आवाज फार मोठा आहे त्यामुळे मला जरा लांबच ठेवते. माणिकबाईंची मुलगी आणि अशा बसाड्या आवाजात करते. मला सगळे म्हणतात तुम्हाला आवाजावरून ओळखलं. काय माझ्या आवाजात मला कळतच नाही. कुठे अरे तुम्ही मी तुमच्या आवाजावरून ओळखलं. काय माझ्या आवाजात किती घाणेरडा माझा आवाज आहे खरं म्हणजे. आणि मग माणिकबाईंची मुलगी म्हणून घेताना मला खरंच लाज वाटते आवाजाची. एनिवे, पण हा इतक्या विविध भूमिका करत 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 मी ह्या आवाजावर पोचले. खरं तर माझं पहिलं एंट्री जी होती नाटकामध्ये ती माझं गाणं ऐकूनच झालेली आहे.
मनोरमा वगैरे यांनी माझी लावणी ऐकली. माझ्या स्वभावाप्रमाणे मी फक्त लावण्या गायची, कारण मी अतिशय उन्हाळ आणि अशी विद्यार्थिनी होते. सरांच्या समोर मुद्दाम सांगते, मी पुण्याला हुजूरबागेत असताना केवळ माणिकबाईंची मुलगी आणि माणिकबाईंच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या शिक्षिका होत्या हुजूरबागेत, तर त्या दरवर्षी आईला सांगायच्या, माणिक तुझी मुलगी म्हणून आम्ही हिला वरच्या वर्गात ढकलतोय. असं जवळजवळ 7वीपर्यंत माझं पुण्यात शिक्षण झालं. आणि मग मला आईने सांगितलं की बा झालं, आता माझं नाव वापरून खूप शिकलीस, आता चला मुंबईला, म्हणजे कळेल तुम्हाला काय अभ्यास करायला लागतो तो. आणि त्यावेळी मला SSCला 55% मार्क मिळाले पहिल्यांदा. तोपर्यंत मी अशी कॉपी करत वगैरे सुद्धा खूप पास झाले होते. आज मी सगळी पापं सांगायचीच ठरवली आहे सरांच्या समोर, म्हणून मी आधी नमस्कार केला वाकून तुम्हाला. खबरे साहेब, तुमच्यामुळे मला या सगळ्या स्टॉलवर्ड्सबरोबर बसता आलं, त्यामुळे धन्यवाद. अनेक ट्रॉफीज मिळवल्या, पण राजहंसची ही जी ट्रॉफी आहे ही खरंच कोंदणात ठेवण्यासारखी आहे. ट्रॉफीसुद्धा इतकी तुम्ही छान त्याचं आखणी केली की असं वाटतं की ही असायलाच पाहिजे. अशा 5-6 ट्रॉफीज मी फक्त बाहेर हॉलमध्ये ठेवल्यात, बाकी सगळ्या अशा इकडे तिकडे ठेवल्यात. त्या ट्रॉफीचं महत्त्व कमी नाही होत त्यांनी, पण ही एक देखणी कलाकृती तुम्ही आमच्या हातात सोपवत आहे. आणि अशा देखण्या कलाकृती करत करतच मी 50 वर्ष जवळजवळ 58 नाटकं केली. आणि नाटक हे माझं पहिलं प्रेम असल्यामुळे मी नाटकं जास्त केली. आता सिरियल्स मी करत नाही, कारण फार भयानक सिरियल्स चालू असतात. एक सिरियल तर मी संध्याकाळी 7 वाजता सोडून निघून गेले की मी हे करणार नाही, मी चालले, तुम्ही काही करा. मग त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं आणि मग नंतर ती सिरियलच बंद करायला लागली. तेव्हा अशा कलाकृती करताना खूप त्रास होतो आणि नाटक करताना खूप आनंद मिळतो. त्यामुळे मी नाटकात जास्त रमले. गाणं जेव्हा शिकण्याच्यासाठी आम्हाला वसंतराव कुलकर्णींकडे आईने घातलेलं होतं, कारण आई आपल्या स्वतःच्या कार्यक्रमासाठी खूप फिरायची आणि तिच्यासमोर आम्ही बसणार नाही ते त्याला माहिती होतं की धडपडी आहे, कशी बशी तिला आपण वसंतरावांकडे जरी पाठवते. 4-5 वर्ष वगैरेच शिक्षण घेतलं. त्यामुळे मला यमन रागातली गाणी बिणी कळली. मोना खूप सुंदर गायला तर तुम्ही, खूप छान कार्यक्रम चालला होता. त्या अगदीच मी माईकच्या स्पीकरच्या समोर बसले होते, म्हणून मी कानात बोळे मागून घेतले आणि घातले, पण त्यातनं फिल्टर होऊन छान आवाज येत होता. पण कार्यक्रम चांगला चालला होता आणि खूप जुन्या आठवणीत फिरून आलो. श्रीदेवीची आठवण तू फार सुंदरपणे गायलीस, अभिनय पण केला. रत्नपारखी इतकं काय हसवून गेले तुम्हाला की आता माझ्याकडे काही नाहीच उरलेलं काही बोलण्यालायकीचं. केवळ पाटणाला एवढंच सांगते की इथे तर मला वाईन द्याच तुम्ही, पण मला फ्रान्सला पण घेऊन जा. आणि निरगुडकरांच्या पुढे काय बोलला, ते इतके ढाल्या स्वरात बोलत असतात की त्यांच्यासमोर मी मोठ्या स्वरात बोलायला मला असं वाटेल बॅलन्स आपला चुकला आहे काहीतरी. अशी व्यक्तिमत्व सगळी स्टेजवर बसलेली महान लोक आणि यांचं टचचं कार्य जे आहे, मला टच हा शब्द मोहन जोशीमुळे खरं कळला होता. तो वेळेला सांगायचा की मी बरोबर त्यावेळेला टच होतो आणि बरोबर त्याच्यानंतर 2.5 तासांनी टच व्हायचा. पण हा टच सगळ्यांना देण्यासाठी कायम हजर असतो, वेळेत असतो. आणि अशी माणसं म्हणजे खरंच आम्ही काहीच करू शकलो नाही. आम्ही आमच्याकडची कला फक्त तुमच्यासमोर पेश केली तेवढ्याच आत्मीयतेनं आणि मन लावून कामं केली. खूप लेखकांच्याबरोबर नाटककारांच्याबरोबर कामं केली. त्यांची नाटकं करून करून नुसतीच पाठ नाही केली, तर त्या सगळ्या माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सगळ्या नाटककारांचा पण हात आहे. एक सहज गंमत म्हणून सांगते, 4 चौघी मी जेव्हा नाटक करत झाली ते 1000-1200 त्यावेळी प्रयोग, परत आता नव्याने दुसरं कोणीतरी केलं होतं. पण मी जेव्हा करत होते तेव्हा एक 20 मिनटाचा मोनोलॉग मी एकटीच फोनवरती बोलते असा एक संवाद होता स्टेजवरचा. आणि तो संवाद संपायचा आणि फोनची वायर तुटायची
आणि पडदा पहिल्या अंगाचा पडायचा. तर आई वडील माझे पहिल्या रांगेत बसले होते. 2 नंबरचा प्रयोग होता. पहिला पुण्याला झाला. पहिल्यापासून हाऊसफुल चाललेलं नाटक आणि 100 लोक आत कौतुक करायला पहिल्याच अंकात शिवाजी मंदिरला दोन्ही बाजूच्या जिन्यांनी स्टेजवर चढले आणि कौतुक करत होते आणि मी इतकी इमोशनली ड्रेन झाले होते त्या सीन करून. पण त्यात मला आई वडिलांची मत जाणून घ्यायचं होतं. तर मी लांबूनच विचारलं, कारण माझे 100 माणसं आणि जवळजवळ पडद्याचे इथे आई वडील उभे होते. तर मी आईला विचारलं, काय गं मम्मी कसं वाटलं तुला? तर ती तिकडनं सर्वात वरच्या स्वरात म्हणाली, काय गं वंदना, एवढं पाठांतर चांगलं होतं मग शाळेत का तुला कमी मार्क मिळायचे? आणि हे खरंच आहे हो, मी फार त्रास दिला आहे शिक्षण घेताना. आई वडिलांना, शिक्षकांना, सगळ्यांना, बहिणींना, भावा, सगळ्यांना मी त्रास दिला खूप. पण नाटकाला आपल्याला अभ्यास करायला लागणं हे जर आधी कळलं असतं तर मी कधीच घेतलं नसतं नाटकात प्रवेश. पण नंतर हळूहळू कळायला लागेल की नाटकातली एखादी भूमिका करताना आपल्याला अभ्यासही करावा लागतो. केवळ एक भूमिका अशी होती की मी जी हवरटासारखी मागून घेतली. मला खूप चांगल्या भूमिका मिळत गेल्या. झुंज नाटक होतं मधुकर तोरडमलांचं. मॅन या एर्विंग वॅलेसच्या कादंबरीवर आधारित दलित आणि दलितेतर असा विषय घेऊन त्यांनी केलं होतं. आणि मी त्यात रखमा, आता महारीण हा शब्द वापरत नाहीत पण त्यावेळी त्यात वापरायचे, आणि रखमा महारणीचा रोल माझ्या वाट्याला आला होता. आणि तो मला करायचा होता, कारण नेहमीपेक्षा सॉफिस्टिकेटेड भूमिका करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळालं तर मला आपल्याला आनंद मिळतो. म्हणून मी तो मागून घेतला. ती भूमिका मी मागून घेतली. आणि मला मधुकर तोरडमल आमचे डिरेक्टर होते, त्यांनी सांगितलं की मी तुला एक पॅसेज देतो, तो तू म्हणून दाखव मला. 8 दिवस त्याच्यावर मेहनत कर आणि मग मी तुझी ऑडिशन घेतो, जर पास झालीस तर मी तुला घेतो. तर म्हटलं बरं. म्हणून मग मी ते मला दिलेलं खूप छान पाठबीट केलं. आणि माझे 2 मुलं लहान होती त्यावेळी, दोघांनाही समोर बसवलं. म्हटलं आता मी तुम्हाला छान एक कॉमेडी सीन करून दाखवते. तर ते ठिम्म बसले होते, त्यांना काही कळलं नाही, अजिबात नाही. त्याच्यानंतर मला तो भारणीला जवळनं कधीच बघत नाही आपण, ही सेवा करणारी माणसं जी असतात रस्ते झाडणारे वगैरे. तर मी मुद्दाम माटुंग्याच्या मारवाड्यात जाऊन, एक मला त्या बाईचं नाव पण आठवतं आहे, कालिंदी नाव होतं तिचं. तर तिच्याकडे मी राहिले 1 दिवस, ओव्हरनाईट राहिले. तिचं उठणं बसणं, साडी नेसणं, पदर सावरणं, चहा कसा उतरवते चुलीवरनं, कशी वाढते, कशी बोलते, भाषा काय आहे तिची, हे सगळं शिकायला मी मुद्दाम तिच्याकडे बघायला म्हणजे निरखायला गेले. त्या बॉडी लँग्वेज बघायची होती मला फक्त. आणि मग मी खूप 1.5 तास मेकअप करायची आणि सबंध रापलेलं शरीर दाखवायचं असायचं. तर त्यातला एक मी तुम्हाला छोटासा एक सिक्वेन्स म्हणून दाखवते, जो ज्याच्यावरनं मला करायला मिळाला. तो ते एका म्हणजे मधुकर तोरडमलची भूमिका करायचे. ते व्हाईस प्रिन्सिपल असतात एका कॉलेजचे. तर त्या प्रिन्सिपलचं निधन झाल्यानंतर त्यांना ते प्रिन्सिपलची पद द्यायचं असतं. त्यामुळे ते म्हणतात की आता तू बंगल्यावर ये. त्यांच्या बायकोच्या निधनानंतर मी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाला वाढवण्यासाठी राहत असते. नवरा बायकोसारखे संबंध असतात पण लग्न केलेलं नसतं. तर ते म्हणतात आता बंगल्यावर ये, आपण रितसर लग्न करूया, तू रखमाची रुक्मिणी हो आणि मग बंगल्यावर राहायला ये. तर त्याच्यावरचं माझं जे काही निवेदन आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवते. त्यात मला खूप शिवराळ अशी भाषा होती. मला खूप आवडतात शिव्या द्यायला, कारण ओपनली आपल्याला देता येत नाहीत बायकांना विशेषतः. त्यामुळे मला त्या शिव्यांचा पण खूप अर्थात प्रॅक्टिस करायला लागली. पण माधव मनोहर म्हणून एक मार्मिकमध्ये लिहायचे टीकाकार होते, त्यांनी आपल्या परीक्षणात लिहिलं होतं की वंदना गुप्ते ह्या अभिनेत्रीने इतक्या सुरेख शिव्या दिल्या की तिला घरी शिव्या द्यायची सवय असावी. माझ्या नवऱ्यांनी बरोबर त्यांना फोन करून सांगितलं की तुम्हाला कसं कळलं म्हणून. पण एनिवे, तर तो मुलगा आणि बाप असे दोघं मला आग्रह करत असतात. ते ऑलरेडी बंगल्यावर राहायला आलेत आणि म्हणतात की आता माझ्याशी लग्न कर आणि बंगल्यावर राहायला ये. त्याच्यावरचा एक मी मुद्दाम खरं तर विद्यार्थ्यांच्या समोर म्हणून दाखवते हे, कारण त्याला एक प्रोसेस आहे यशापर्यंत पोचण्याची. तर ते आग्रह करतात, मेल्या मोड द्या तुझ्या जीवाला पडलं किड मला घराबाहेर काढा म्हणतो, तुला मर्या आहे पुढं कापला कोंबड्या. वा प्रिन्सिपल का म्युन्सिपल दम कोणाला देतो सोडतो म्हण.
अहो सोडा, मी काय हातात बांगड्या नाही भरलेल्या, मोलमजुरी करे रस्ता झाडी कोणाची तोंडाकडे नाही पाहणार असण्यासाठी. लग्न 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 त्याच्यापासून काय खोळंबा झालाय वय तुमचा? हा अहो मला कुठं मखरत नेऊन बसवतोय? मी आहे ती बरी आहे, रकमाची रुक्मिणी नका करू, मी आहे ती बरी आहे. तुमच्या बंगल्यात 17 गिधाडन 100 कावळं टोचून खात्याल तुम्हाला बी मला बी. ऐका माझं, अहो असं एका रात्रीत तूप खाऊन रूप नाही येत. तुम्ही मस्त प्रिन्सिपल आहे ना, मग माझ्या येडी बागडीचा उखाणं सोडवा आधी. मला सांगा, जेवणाचा घास 5 बोटा हातात घेतात म्हणून बोटा घास खातात वय, बोटातला घास वटात जातो म्हणून वड घास खातो वय, वटातला घास दात चावतात म्हणून दात घास खातात वय, चावल्याला घास नरड्या वाटा पोटात जातो म्हणून नरड घास खातं का? अहो घास खातं पोट. आता तुम्ही म्हणाल घासचं पोट खातं, तर मग ताटातून बोटात, बोटातून वाटात, वाटातून दातात, दातातून घशातून, घशातून पोटात एवढी लांबण काय पाहिजे? अहो ते ताटात पोटावर ठेवावं. मला सांगा पोट खाईल का ते ताटातला घास? नाही खाणार, मधली लांबण लागणारच. मला एवढंच म्हणायचं की आज जी काय माझी ओळख आहे ती ही सगळी कष्टाने मिळवलेली ओळख आहे आणि त्याचा तुम्ही आज सत्कार करताय. मी राजहंस प्रतिष्ठानचं खूप मनापासून कौतुक करते की त्याने आज मला या सगळ्या श्रेष्ठ लोकांच्या बरोबर बोलवलं आणि माझा सन्मान केला. थँक्यू थँक्यू कबरे साहेब, थँक्यू. बाय. जरा तरी हसवलं मी यांच्या पुढे, काहीच अगदी फेकं केलं यांनी सगळ्यांना. काय बोलणार वंदनाताई, बस तुसी ग्रेट हो.